नमस्कार. तर आज आपण भारतीय ज्ञान प्रणाली मध्ये कोणती एकके प्राचीन काळात होती ते पाहूया. तर भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी लिहिलेल्या लीलावती या ग्रंथातील श्लोक 5 यामध्ये अंतर मोजण्यासाठी प्राचीन काळात कोणती एकके वापरत होती याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा, 8 जौ म्हणजे 1 अंगुल हे सगळ्यात छोटं एकक वापरात होतं. 24 अंगुल म्हणजे 1 हस्त, 4 हस्त म्हणजे 1 दंड, 2000 दंड म्हणजे 1 क्रोश आणि 4 क्रोश म्हणजे 1 योजन. अशा पद्धतीनं गणिती भास्कराचार्य यांनी लीलावती ग्रंथामध्ये प्राचीन काळातील एकके लिहून ठेवलेली आहेत. तर पहा, नीरज चोप्रा हे भारतीय भालाफेकपटू आहेत. टोकियो 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून भारतासाठी या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक त्यांनी प्राप्त केले आहे. तर नीरज चोप्रा हे भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे पहिले ट्रॅक अँड फील्ड खेळाडू आहेत. नीरज चोप्रा यांचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी पानिपत, हरियाणा येथे झाला होता. त्यांना 2022 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तर अशा पद्धतीने हे भालाफेकमध्ये त्यांनी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून प्रथम क्रमांकाचं सुवर्णपदक त्यांनी भारतासाठी मिळवलेलं आहे. आणि हे आपले या भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे हे पहिले ट्रॅक अँड फील्ड खेळाडू आहेत. तर अशा पद्धतीनं आपण नीरज चोप्रांविषयी माहिती मिळवली. थँक्यू.